नमस्कार मंडळी, जाणीजे यज्ञकर्माच्या या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं मी मैथिली मनापासून स्वागत करते। आजचा जो पदार्थ आहे ना तो खूप खास आणि विशेष आहे, कारण तो थंडी विशेष तर आहेच, पण मला वाटतं तो बऱ्याच कमी ठिकाणी मिळतो, कमी रेस्टॉरंटमध्ये मिळतो, त्यामुळे तो आपण त्याची चव घेणं पण जरा कठीण आहे आणि हा खूप ऑथेंटिक पद्धतीने केला जातो। त्याच्यात भेसळ करणं खूप कठीण काम आहे, त्यामुळेच तो कमी रेस्टॉरंटमध्ये मिळतो। पण हा शोरबा तुम्ही जर कधी नक्कीच पिला असेल कोणत्या रेस्टॉरंटमध्ये तर याची चव विसरणंही अशक्य आहे। तर तसंच माझंही काहीसं झालेलं आहे आणि इथल्या थंडीत त्याची आठवण येणं खूप खास आहे। तर हा आहे टोमॅटो शोरबा, आज आपण करतोय ऑथेंटिक पद्धतीने। मी तुम्हाला सांगणार आहे ही रेसिपी खास तुमच्यासाठी। तर 1 टीस्पून मी बटर घेतले, त्याच्यात 1 टीस्पून जिरं घातलेलं आहे। त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहे थोडे खडे मसाले। तर याच्यामध्ये धणे आहे 1 ते 1.5 टीस्पून मी बारीक कुटून घेतलेले आहे खलबत्त्यामध्ये। त्याच्यानंतर 2 दालचिनीचे तुकडे आहेत, 4 लवंगा आहे आणि 8 मिऱ्याचे दाणे आहेत, 2 हिरव्या मिरच्या आहे। जर तिखटपणा आवडत नसेल तर तुम्ही मिरची कमी पण करू शकता। 7-8 लसणाच्या पाकळ्या होत्या, त्या बारीक चिरून घातल्या, चिरूनच घाला शक्यतो, मस्त लागतात। त्याच्यानंतर 3 टोमॅटो आहे लाल चटूक छान, ते मस्तपैकी असे मोठे मोठे चिरून घालायचे। आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थोडंसं अगदी बीट अर्ध किंवा पाव आणि अर्ध गाजर किंवा 1 गाजर घातलेलं आहे, ते मी उकडून घेतलं आहे। तुम्ही न उकडता घातलं तरीही ते शिजेल, काहीच हरकत नाही आहे। त्याच्यानंतर 1 वाटी साधारण या कोथिंबीरीच्या काड्या आहे। या शोरब्यामध्ये ह्याचा सगळ्यात महत्त्वपूर्ण घटक आहे हा, कारण याच्याशिवाय चव उत्तम येणार नाहीच। तर त्या छान धुवून घ्यायच्या आणि कट करून याच्यात घालायच्या। चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि मी माझ्याकडे काश्मीरी लाल मिरचीची थोडी पेस्ट होती पाण्यातली केलेली, तर ती मी याच्यात 2 टीस्पून घालते आहे। ती ऑप्शनल आहे, पण रंगासाठी मी घातलेली आहे, छान रंग येतो। आणि त्याच्यानंतर बीट आणि गाजर जेव्हा मी वाफवलं होतं त्याचं जे व्हेजिटेबल स्टॉक आहे तुम्ही घातलं आहे, यांनी पण रंग सुरेख येतो। आणि त्याच्यावरती अजून 2 कप मी पाणी घातलेलं आहे। तर या शोरबा असल्यामुळे याला पाण्याचं प्रमाण मात्र खूप घालावं लागतं, दुप्पट तिप्पट पाणी घालायचं, छानपैकी मस्त खळखळ खळखळ उकळू द्यायचं 10 मिनटं। आणि 10 मिनटानंतर तुम्हाला लक्षात येईल की याला थोडंसं बटर किंवा तेल आपण जे वापरतो त्याचा किंचित तवंग येतो, म्हणजे या भाज्या हा मसाले सगळं छान शिजले आणि आपला शोरबा रेडी आहे। आता याची ही एक खूण आहे, खूप उत्तम स्वादाचा लागतो आणि घरभर मसाले आणि भाज्यांचा सुगंध, ते कोथिंबीरीच्या काड्यांचा जो सुगंध आहे ना, त्याच्या वासामुळेच आपल्याला आहा भूक लागायला लागते एकदम। तर नक्की या पद्धतीने हा करून बघा, तुम्हाला याची चव तुम्ही कधीही विसरणार नाही। आता काय करायचं आहे, तर हा शोरबा असल्यामुळे याला मिक्सरमधून अजिबात काढायचं नाही आहे, कारण मिक्सरला काढल्यानंतर काय होतं, खूप घट्ट गर आपल्याला मिळतो आणि तो सूपसाठी आवश्यक आहे, याच्यासाठी नाही। तर याला स्ट्रेनच करून घ्यायचं स्ट्रेनरमधनं आणि छान स्मॅशरनी अगदी छान त्याला स्मॅश करून घ्या, सगळा अर्क उतरतो, काही काळजी करू नका, मस्त स्वाद येतो सगळ्या याचा आणि अर्क पण छान उतरतो। आणि हे असं पातळ कन्सिस्टन्सीचं हवं असतं, तेव्हाच याला शोरमा म्हणतात। याला कॉर्नफ्लॉवर बेसन असं काहीही बेससाठी लावायचं नसतं। इव्हन याच्याबरोबर ब्रेड पण खात नाही, हा नसताच असा साधा उरपायचा असतो, कारण याच्यातला जो सगळा मसाल्यांचा आणि भाज्यांचा सुगंध आणि स्वाद आहे त्याने ते इतकं सुंदर लागतं की आपण याची चव कधीच विसरू शकत नाही। तर बघा किती उत्तम रंग आहे, कुठलाही अजिबात आर्टिफिशियल रंग न वापरता हा रंग आलेला आहे। तर वाटतंय ना प्यावंसं अगदी तुम्हाला। तर ही रेसिपी नक्की ट्राय करा। आणि आता आपण याला परत एकदा थोडं गरम करून घेणार आहे, थोडं सगळं स्ट्रेन होऊन गेल्यामुळे आपण लसणाचे जे किंचित तुकडे ते याच्यात घालूया, दाताखाली आले चांगले लागतात। 2 टीस्पून साखर घालते मी जरा आंबटपणा बॅलन्स करायला, तुम्हाला नको वाटत असेल तर नका पण घालू, काही हरकत नाही आहे। आणि त्याच्यानंतर थोडी कोथिंबीर पेरायची की आपला शोरबा रेडी आहे सर्व करायसाठी। एकदम गरमागरम करा सर्व आणि मस्तपैकी थंडीत त्याचा आस्वाद घ्या। आहा, लहान बाळांपासून तर अगदी म्हाताऱ्या लोकांपर्यंत, वृद्धांपर्यंत सगळ्यांना आवडू शकतो आणि गुणकारी आहे, त्यामुळे सगळ्यांनी तो प्यावाच, इतका सुंदर आणि छान लागतो। रंगामुळे तर अगदी मन प्रसन्न होऊन जातं। तर असा हा शोरबा ट्राय करायला विसरू नका, ही रेसिपी खास तुम्हा सगळ्यांसाठी आहे। आणि एकदा ट्राय केल्यानंतर मला माहिती आहे तुम्ही पुन्हा पुन्हा ट्राय कराल आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेलच, त्यामुळे लाईक शेअर आणि सबस्क्राईब तर नक्की करून टाका। जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, मित्रमैत्रिणी नातेवाईक, आणि सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला अजून अशा छान छान रेसिपी मिळतील आणि माझ्या चॅनलवर। आणि आपण पुढच्या भागामध्ये भेटूच अशा मस्त आणि टेम्पटिंग रेसिपीसह। याचा स्वाद घ्यायला मात्र अजिबात विसरू नका आणि केल्यावर कमेंट करायला विसरू नका। बाय।